मंडळी, गोवा म्हणजे फक्त कॅलंगूट आणि बागा बीच एवढेच नव्हे तर त्या व्यतिरिक्त बरेच फिरण्यासारखे क्राउडलेस प्लेसेस गोव्यात सुद्धा आहेत. आपण गोवा सिरीज सुरू करतानाच आपल्या इंट्रोच्या सुरुवातीला पॉइंट्स रिव्हील केले आहेत. आतापर्यंत आपण मागील 2 व्लॉग्स मध्ये नॉर्थ गोवा मधील 5 पॉइंट कव्हर्स केले आहेत. तसेच आजच्या ब्लॉग मध्ये आपण साऊथ गोव्यातील क्राउडलेस आणि मोस्ट फेमस पॉइंट्स एक्सप्लोर करणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा गौरवची व्लॉग्स चॅनलवर. आज आलो आहे आपण साऊथ गोवा एक्सप्लोर करायला. साऊथ गोवा एक्सप्लोर करण्याच्या सुरुवातीलाच आपण पहिला पॉईंट चूज केला आहे काबुदेरामा बॅकवॉटर. कायाकिंग पॉईंट आहे, म्हणजे एक्झॅक्टली काबुदेरामाचा जो बीच आहे त्याच्या बीचचाच असा शेवटचा कोपरा जो येतो तो कायाकिंगसाठी फेमस आहे. कायाकिंग तुम्हाला दाखवतो आहे आणि अशा छोट्या बोट आहेत. ही बोटिंग करत पूर्ण आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला दिसत असेल तिकडे गेलेले आहेत. हां, ते बघा तिकडे दिसत असेल तुम्हाला, त्या बाजूला आपल्याला जायचं आहे. ह्या बोटचा रेंट काहीतरी 30 मिनिटसाठी 500 रुपीज आहे. 2 पर्सन ओनली ही अशी बोट आहे. 2 पर्सन ओनली. आता जाऊया. हे बघा, हे बघा, हे 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 तुम्हाला माहिती आहे सिने 2 पत्रा. ठीक आहे. हा बॅकवॉटर म्हणजे पूर्ण गोडा पाणी आहे. गोडा पाण्याचं हे आहे, खारा पाणी नाही आहे. पूर्ण गोडा पाण्याचा ठिकाण आहे ना. ह्या पॉईंटचा एक वैशिष्ट्य असं आहे का कायाकिंगमध्ये आपण असं म्हणजे त्या बोटीत असं झोपतो वर बघून, तेव्हाचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्ही थोडेसे ड्रोन शॉट बघा. बोटिंग करते करते यहाँ पे आ चुके हैं हम लोग गाइज. बोटिंग करत करत इथं आलो, पाण्यात उतरलो. पाण्याची डेप्थ खाली आली तर जरासा चान्स भेटला उतराला, पण पाणी लय भारी, एक नंबर. बॅकवॉटर कायाकिंग झालेले आहे. गोप्रोची बॅटरी पण डेड झाली. आता चेंज करायला लागेल, चार्ज करायला लागेल तिथे सेकंड बॅटरी लावून. ओके, चला आता आपण केप गोवाला ट्राय करू, फोटोशूट करू आणि काबुदेरामा फोर्टला जाऊया. काय कल्पेश, कसा वाटला? टाइम कधी आपला पत्ताच नाही लागला नाही. पहिला राऊंड येलो होतो मी 10 मिनिटांनी केला. हो काय? आई ग, परत आषाढ घेऊन जायचं का? तर आता आम्ही आलेलो केप गोवाला. कपडे चेंज गाइस.
कलिकाला नको ताई मी नाही बाबा येऊ पाणी 60 रुपये तर नको बोलते. बरोबर आहे बाई. काय बी असं काय जाऊ शकतो खाली डायरेक्ट खाली जायचं. अरे 60 रुपयाची बिसलरी मॅगडीला बी नाही एवढी महाग. नाही एकदा फडपाणी भेटतं. आलून केप गोवाला बघू शकता समोरचा पाणी येऊ झुम करत आहे. तो एक्सपिरियन्स जाऊ शकता. क्लिअर पण बाकी बाप आहे हा. तो एक पॉइंट आहे यो एक पॉइंट आहे. चला तिथे जाऊ आता. केप गोवा व्ह्यू पॉइंट. हा 446 झाले. कंटाळलो. उसाचा रस सांगितला यांनी. नारळ पाणी पिऊन मोकळी झाली. आम्हाला विचारला बी नाही का पाहिजे का. एक नंबर खोटा होईल. एक नंबरचा दोनदा विचारला. पोचलो आता बटरफ्लाय बीचला. जवळजवळ पाऊण तासाच्या प्रवासानंतर आपण केप गोवा नंतर डायरेक्ट इथंच आलो. आता इथून काहीतरी जंगल सफारी आहे. 250 रुपये पर पर्सन काहीतरी आहे. चला जाऊ. टाईम नको कारण का ऑलरेडी 6 वाजलेत. 6:30 सनसेट आहे म्हणजे पोचायला आपल्याला 15-20 मिनटं लागतील. लेट्स गो. जंगल सफारी करून परत चालतच जावं लागेल. म्हणजे 1000 रुपये भरून काय फायदा नाही झाला. तरी चालायलाच लावलाय. गाईज चला आपल्याला अजून 5 मिनिटं चालायचं आहे. अवतारा झाली. काशी झाली माहिती का. अवतारा बेकार अवतारा आहे तुमची. हा ती बघ ती प्लेस पाहिजे म्हणा कल्प्या. हा जावाचं आहे त्याशी. हाय रस्ता. आपण तिथं जाऊ. आपल्याला तिथं जायचं. चला पहिले आता बटरफ्लाय बीच आलो ना. पुणे बटरफ्लाय कंच्या कारण झाला. का नाव दिलं याला मला काही लॉजिकच नाही समजला. निस्ताच फेमस झालाय. भलताच फेमस झालाय. चला आपण ड्रोन शॉट घेऊ. बीच आहे. फक्त टाइम पाहिजे. आपल्या इथं टाइम नाही कारण का 6:47 झालं. लेट्स गो. आता परत जंगल सफारी. बाईनं तो गाडी चालवते का काय समजच नाही. उबदाय गाडी आणतोय. चलो. हा जीप इज बाहेर टायर आहेत ना. आपली जीप आलेली आहे. चला आता जीप मध्ये जाऊया. परत आपले पार्किंग जवळ गाडीजवळ. लेट्स गो. निघालो परत एकदा तोच ऑफ रोड. तुम्हाला रोड दाखवते. 30 माणसं आहेत. चला ये रोड बघ ना. 3 दिवस तशी राहिलो. ती प्रश्न विचारतील की 1 दिवसांनी केला का 3 दिवसांनी केला. खूप पाऊस पडायला लागलाय. जाम हेवी रेनफॉल चालू आहे. बघू शकता तुम्ही. दिसते का जाम पाऊस पडते. गाडी थांबवली ना. विजा पण जाम आहे. दिसतंय जाम पाऊस पडतोय. विजा पण जाम चमकतात. आम्ही थांबवले गाडी रोड साईडला.
नेमकं बसलो आणि शांत. जाम पाऊस आहे जाम. जिंजर हॉटेल आणि समोरच आपला मडगाव रेल्वे स्टेशन. इथंच हॉटेल बुक केलं आहे. चला गाडी पार्क केली. आता जाऊ आपण. ही पण कॅब आपण रेंट केली होती. आता उद्या तिला तिकडंच कुठेतरी इथंच ड्रॉप आहे, ते पिकअप करायला येतील. आता आपण बुकिंग केली. लेट्स गो. लगेज आपला घेऊन चलो हॉटेल में एंट्री करते हैं. या माणसांचा काय चाललं मला अजून समजत नाही. रुची बघ कशी बॅग घेऊन आली. रुची बघू. चल दुसऱ्या याच्यावर तुला पैसे सांभाळणार डोकं. काय होती कोणती आपल्याला मिनी टाकलाय. सेकंड फ्लोर. हॅलो चलो अपना ते 208 ला आहे. थांब की कार्ड आपल्या वेळ ना. बोर झालोय. ओके लेके आओ. ये बड़ी दिखती क्या? अरे ये बड़ी है. हाँ अच्छी है. लाइट लगाओ. लाइट कैसा लगता है? अरे लाइट कशी लागते भाई, काय विषय आहे का? तर मंडळी काही चुकलं माकलं असेल तर क्षमा असेल. या व्हिडिओला एंड करतो. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडलाच असेल. तर प्लीज हा व्लॉग लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार व्यक्त करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.